मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचा कडक चहा आणि त्यासोबत गरमागरम चपात्या खायला मिळाल्या. यापेक्षा भारी दुसरा नाश्ता तो काय. वाव. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. 2 दिवस गावाला राहिल्यानंतर आज तुमचा भाऊ निघाला पुण्याला जायला. सकाळी सकाळी किल्ले शिवनेरीचे निसर्ग सौंदर्य अनुभवत जुन्नर सोडलं. आपला तर नाश्ता झालाच होता, पण आपल्या मालकीनबाईला लईच भूक लागली होती. मग काय, आलो तिला हॉटेलला घेऊन, पोटभर जेव घातलं आणि तिथनं निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. वाटेत जाताना आपल्याला आपला भाऊ भेटला. भाऊ बोलला, आपला स्वभाव लईच वेगळा आहे शेठ, जो ओळखतो तो आपल्या प्रेमात पडतो. भाऊचा निरोप घेऊन येऊन पोचलो आपल्या कर्मभूमीमध्ये. इकडं सगळेजण आपापल्या कामात मग्न होते. आपणही असं मन लावून काम करायला पाहिजे असं वाटलं, म्हणून येऊन पोचलो कॅन्टीनला. तसंही आपल्याला दुसरं येते तरी काय म्हणा. इकडं 2 मावशांची मशिरीवरून भांडणं चालू होती. त्यांची ती भांडणं कशी बशी सोडून घरी जायला निघालो, तर जाताना वाटेमध्ये आपल्या गाडीचा टायर झाला पंक्चर. आणि मग काय, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन भाऊंनी युद्ध पातळीवर कार्य पार पाडले. आरसा दिसला की काढला फोटो. या परंपरेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी तुमच्या भावाने अनुशासन दाखवलं. आपला पुढील ब्लॉग सुद्धा लवकरच येत आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला दणक्यात फॉलो करून टाका बरं.